Good afternoon, students. Yesterday we already seen the basic structure of HTML, introduction to HTML5, okay, and structure of web page using HTML5, okay. Today we will going to see the text formatting elements, okay. Text formatting elements. The text formatting is used to make a document look attractive, thereby enhancing its appearance. The list of different text level formatting tags are also shown in table number 1. टेक्स्ट फॉर्मॅटिंग कशासाठी त्यांनी वापरले आहे, डिफरंट टाईमचं वापरलं त्यांनी ह्याच्यामध्ये. पुढे प्रोग्राम वगैरे त्यांनी दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादी एक टेक्स्ट लाईन प्रिंट करायची असेल, ती नॉर्मल सिम्पल टेक्स्टमध्ये, बोल्डमध्ये, इटॅलिकमध्ये, ओके. त्याच्यानंतर त्यांनी इथे वापरलेले आहेत कुठले कुठले टॅग्स, ते यूज करून त्यांनी इथे यूज केलेलं आहे. पण हे टेक्स्ट फॉर्मॅटिंग कशासाठी यूज करतात, टू मेक अ डॉक्युमेंट लुक अट्रॅक्टिव्ह, ओके. डॉक्युमेंट आपले अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी ते काय करतात, यूज करतात. प्रोग्राम नंबर 1 दिलेला आहे. त्याच्या आधी सुरुवात केली कशाने बघा, बिकॉज इट इज अवर HTML5 टॉपिक, ओके. इन दॅट डॉक टाईप HTML ने सुरुवात केली आहे, बिकॉज इट इज HTML5. नेक्स्ट HTML हेड टॅग, टायटल टॅगमध्ये काय दिले त्यांनी, एक्झाम्पल ऑफ HTML5 टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स, टायटल टॅग, क्लोज. त्याच्यानंतर हेड टॅग, क्लोज, बॉडी टॅग, स्टार्ट, ओके. बॉडी टॅगच्या अंडर त्यांनी काय घेतलेलं आहे, पहिली टेक्स्ट कुठली त्यांना प्रिंट करायचे, दिस टेक्स्ट इज बोल्ड, ओके. दिस टेक्स्ट इज बोल्ड. त्याच्यामध्ये बघा त्याच्या आधी त्यांनी काय दिले, बॉडी टॅग नंतर बी वापरले, टॅग बी वापरला आहे, बरोबर. अँग्युलर ब्रॅकेटमध्ये बी वापरला आहे. आणि दिस टेक्स्ट इज बोल्ड, अँग्युलर ब्रॅकेट, क्लोज, स्लॅश बी. अंडरस्टँड. दिस टेक्स्ट इज बोल्ड हे काय आहे, ही जे सेंटेन्स आहे हे आपल्याला बोल्डमध्ये प्रिंट करायचं आहे. बी फॉर व्हॉट, बोल्ड. ह्या टेबलमध्ये वरती बघा, टॅग नेम बी, डिस्प्लेस टेक्स्ट विदिन इट इन बोल्ड लाईक हॅलो, ओके. तुम्ही जर बघितलं असेल पहिली लाईन प्रिंट झालेली आहे, बी फॉर बोल्ड, म्हणजेच काय, ही लाईन बोल्डमध्ये आली पाहिजे म्हणून. आता ह्या आउटपुटमध्ये बघा, आउटपुट 1 हा जो तुम्हाला स्क्वेअर दिसतोय, दिस टेक्स्ट इज बोल्ड, हे तुम्हाला डार्कमध्ये दिसतंय का लिहिलेलं सेंटेन्स, बरोबर. म्हणजेच काय की ती लाईन त्याला बोल्डमध्ये पाहिजे म्हणून त्यांनी बी टॅग वापरला आहे. नेक्स्ट BR ब्रेक दिलेला आहे, फॉर व्हॉट, टू प्रिंट द नेक्स्ट लाईन आउटपुट, म्हणजे जे नेक्स्ट लाईन असेल ती साईडला नको यायला, लाईन बाय लाईन खाली यायला पाहिजे म्हणून वापरलं त्यांनी. नेक्स्ट आय वापरलं आहे, आय फॉर इटॅलिक. ह्या टेबलमध्ये बघा, आय डिस्प्लेस टेक्स्ट विदिन इट इन इटॅलिसाइज्ड मॅनर लाईक हॅलो, ओके. आय त्यांनी बघा इटॅलिकसाठी वापरला आहे, दिस टेक्स्ट इज इटॅलिक, आय टॅग, क्लोज, ब्रेक. आता ह्या आउटपुटमध्ये बघा राईट साईडला, दिस टेक्स्ट इज इटॅलिक. इटॅलिकमध्ये बघा कसं आले, क्रॉसमध्ये त्यांनी आपला आउटपुट आलेला आहे. इटॅलिक लँग्वेज ही क्रॉसमध्ये लिहिली जाते. नेक्स्ट त्यांनी काय वापरलं आहे, मार्क. दिस टेक्स्ट इज मार्कड, मार्क टॅग, क्लोज, ओके. ते मार्कचं सुद्धा टेबलमध्ये काय दिले बघा, द HTML मार्क एलिमेंट डिफाईन्स मार्कड ऑर हायलाइट द टेक्स्ट. म्हणजेच काय, आपल्याला ती लाईन काय हवी, मार्क टॅग कशासाठी वापरला आहे, हायलाईट करायचे म्हणून. आउटपुटमध्ये बघा, दिस टेक्स्ट इज मार्कड ब्ल्यू, ह्याच्यामध्ये त्याला मार्क हायलाईट केलेला आहे, बरोबर, सॉरी येल्लोमध्ये, ओके. नेक्स्ट त्यांनी काय वापरलं आहे, धिस इज टॅगमध्ये दिलं आहे सब, सबस्क्रिप्ट, टॅग, क्लोज, सब अँड SUP टॅगमध्ये दिलं आहे सुपरस्क्रिप्ट, SUP, क्लोज, ब्रेक. आता आपण सब आणि सबचं डिस्क्रिप्शन बघूयात. बघा टेबलमध्ये, SUB फॉर व्हॉट, डिस्प्लेस टेक्स्ट इन सबस्क्रिप्ट फॉर्म, आणि SUPचं काय दिलं त्यांनी, डिस्प्लेस टेक्स्ट इन सुपरस्क्रिप्ट फॉर्म, ओके. आता आपण आउटपुटमध्ये बघूयात, दिस इज सबस्क्रिप्ट. सब वापरलं म्हणजे काय, ते लाईनच्या थोडंसं खाली, अँड सुपरस्क्रिप्ट कशासाठी वापरलात, SUP टॅग, जरा ते लाईनच्या वरती आउटपुट डिस्प्ले करतं. बघा इथे दिसतंय का तुम्हाला आउटपुटमध्ये. नेक्स्ट INS
दिस टेक्स्ट इज इन्सर्टेड टू द डॉक्युमेंट. ओके, आयन्सचं काय आहे बघा डिस्क्रिप्शन. एनिथिंग दॅट अपियर्स विदिन आयन्स एलिमेंट इज डिस्प्लेड ॲज इन्सर्टेड टेक्स्ट. अंडरस्टँड. बघा, दिस टेक्स्ट इज इन्सर्टेड इन टू द डॉक्युमेंट, याला अंडरलाईन आलेली आहे, त्यासाठी INS टॅग वापरतात. नेक्स्ट DEL, दिस टेक्स्ट इज डिलीटेड फ्रॉम द डॉक्युमेंट. ओके, /DEL. DELचं काय बघा त्यांनी दिलं आहे. एनिथिंग दॅट अपियर्स विदिन DEL टॅग एलिमेंट इज डिस्प्लेड ॲज डिलीटेड टेक्स्ट. बघा इथे आउटपुटमध्ये लाईन दिलेली आहे म्हणजे डिलीट झालेलं आहे. अंडरस्टँड. सेम बघा इथे टेबलमध्ये ब्रॅकेटमध्ये U दिलेला आहे, U फॉर अंडरलाईन. अंडरस्टँड. स्मॉल फॉर डिस्प्ले टेक्स्ट इन स्मॉल फॉन्ट साईज, असं त्याचे टॅग्सचे. हे असे टॅग आपण एक सिम्पल वेब पेज बनवायला किंवा तुम्हाला एखादा पॅराग्राफ बनवायचा असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल डिस्क्रिप्शन द्यायचं असेल किंवा एखादी वेबसाईट बनवायची असेल तर तुम्हाला हे टॅग्स युजफुल आहेत. अंडरस्टँड. तर ह्या टॅग्स हा प्रोग्रामसुद्धा रन करून बघायचा आहे. आणि काल बऱ्याच स्टुडंट्सचं डाऊट होतं की PC वरती और लॅपटॉपवरती प्रोग्राम कसा सेव्ह करायचा, कारण की आउटपुट येत नव्हतं. सो त्याचा डेमो मी सुद्धा तुम्हाला PC वरची व्हिडिओ करून पाठवते. ओके, आणि हे आउटपुट तुम्ही प्रोग्राम रन करून बघा. आणि प्लीज मी जसं डायरेक्ट कॉपी पेस्ट करते तसं करायचा प्रयत्न करू नका. टाईप करायची सवय करून घ्या, कारण की प्रॅक्टिकल एक्झामला तुम्हाला प्रोग्राम टाईप करायला लागतो, त्यामुळे तुमचा स्पीड वाढला पाहिजे. अंडरस्टँड. मी जसं कॉपी पेस्ट करते ॲज इट इज तसं तुम्ही करू नका. टाईप करायची प्रॅक्टिस घ्या, तरच तुमच्या हाताखालून ते टॅग्स जातील. ओके, तुम्ही लिहिल्यामुळं तुमच्या थोडंसं माइंडमध्ये ते लक्षात राहील. ओके, हा प्रोग्रामसुद्धा रन करा आणि मला सेंड करून पाठवा. आणि प्लीज बरेच स्टुडंट मला नेम तुमचे किंवा रोल नंबर पाठवत नाही आहे, त्याच्यामुळे मला अटेंडन्स द्यायला खूप अवघड जाते. त्यामुळे प्लीज तुम्ही नेम तुमचा आठवणीने मला फोटो पाठवल्यानंतर किंवा होमवर्क पाठवल्यानंतर खाली और रोल नंबर आठवणीने मला पाठवा, त्याशिवाय मला तुमचं अटेंडन्स लावता येत नाही. ओके, आठवणीने पाठवा. थँक्यू. मी तुम्हाला ह्याच्यासोबत प्रोग्राम कसा सेव्ह करायचा HTMLचा त्याची मी व्हिडिओ पाठवीन. ओके, तरी मी हा एक प्रोग्राम बघते रायटरवरती रन करून. येस, बघा प्रोग्राम रन झालेला आहे. पहिला आपलं इटॅलिक होतं त्याच्यामुळे त्यांनी बोल्ड होतं त्याच्यामुळे B टॅग वापरलेला. इटॅलिक होतं म्हणून क्रॉसमध्ये जे इटॅलिकमध्ये ते टेक्स्ट आलेलं आहे. मार्क वापरलेला म्हणून मार्कमध्ये हायलाईट झालेला आहे. सबस्क्रिप्ट आणि सुपरस्क्रिप्ट वापरलेला आहे. त्याचा टॅग कुठला आहे, टॅगमध्ये SUB. सुपरस्क्रिप्टचा काय आहे, टॅगमध्ये SUP. दिस टेक्स्ट इज इन्सर्टेड टू द डॉक्युमेंट. नंतर दिस टेक्स्ट इज डिलीटेड फ्रॉम दी डॉक्युमेंट. अंडरस्टँड. ओके, तर इथे खाली फाईल नेम तुम्हाला दिसत असेल, नो नेम ब्रॅकेटमध्ये 1.html. म्हणजे मी ह्या फाईल सेव्ह केली नव्हती, पण फाईल सेव्ह करताना .html ह्या सॉफ्टवेअरमध्ये ऑटोमॅटिक ती HTMLमध्ये सेव्ह होते, पण PCमध्ये जरा सेव्ह करायला लागते आपल्याला. अंडरस्टँड. ओके, मी व्हिडिओ तुम्हाला पाठवीन PCवरती कसे प्रोग्राम सेव्ह करायचे ते.